हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आपण बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर स्टार्ट केला आहे. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला बऱ्यापैकी इंट्रोडक्टरी पार्ट या चॅप्टरशी रिलेटेड डिस्कस केलेला. बघा, आपण त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, केमिस्ट्रीची डेफिनेशन बघितलेली. नंतर आपण पुढं जाऊन थोडंसं क्लासिफिकेशन बघितलं होतं मॅटरशी रिलेटेड. मॅटर कसा क्लासिफाय होतो, त्याचे सबटाईप्स वगैरे आपण डिस्कस केलेले. 1-2 डेफिनेशन आपण बघितलेले आहे. त्याच्यामध्ये इलेमेंट्स, कंपाऊंड्स, त्याचे एक्झाम्पल्स वगैरे आपण डिस्कस केले होते. तर बघा, आजचा जो पुढचा पार्ट असणार आहे आपल्या लेक्चरचा, स्टेट्स ऑफ मॅटर, म्हणजे पदार्थांच्या अवस्था. ह्याच्याशी सुद्धा तुम्ही फॅमिलियर आहात. अगदी सोपा पार्ट आहे हा. बघा, स्टेट्स ऑफ मॅटर जर कन्सिडर केलं तर जो मॅटर असतो तो 3 फेजेसमध्ये अवेलेबल असतो. आपल्याला माहिती आहे फेजेस कुठल्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ह्या 3 फेजेसमध्ये तुमचा मॅटर आपण बघू शकतो. हे झालेलं आहे तुम्हाला. मग सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे दिसायला 3ही डिफरंट असतात. तर बघा, सॉलिड जर कन्सिडर केले आपण तर सॉलिडला एक डेफिनेट शेप वगैरे असतो, त्याला मास असतं. तर त्याचे कारण काय आहेत की सॉलिडचे जे कन्स्टिट्युएंट ॲटम्स असतात किंवा मोलेक्युल असतात किंवा त्यांना पार्टिकल म्हणूया आपण, ते एकामेकाबरोबर टाईटली बाइंड असतात, एका डेफिनेट ऑर्डरमध्ये असतात ते. त्यामुळे सॉलिडला पर्टिक्युलरली शेप असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठलाही सॉलिड सबस्टन्स घ्या, त्याला एक ठराविक आकार असतो. तो आकार येण्यापाठीमागं कारण काय आहे तर त्या सॉलिडमध्ये असणारे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ते एका मॅनरमध्ये अरेंज झालेले आपल्याला बघायला मिळतात. तेच जर आपण पुढं गेलो लिक्विड, तर लिक्विड बघा, लिक्विड आपण कसेही म्हणजे कुठल्या पॉटमध्ये प्लेस करेल तसा ते शेप घेतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी लिक्विड एखाद्या ग्लासमध्ये प्लेस केलं तर ते ग्लाससारखा शेप घेणार. समजा तेच लिक्विड मी दुसऱ्या एका डिफरंट शेपच्या पॉटमध्ये प्लेस केलं तर तो तसा शेप घेईल. म्हणजे लिक्विडसुद्धा शेप घेतं, पण सॉलिडसारखा डेफिनेट शेप त्याला नसतो. त्याचं कारण काय आहे तर लिक्विडमधले जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात त्यांच्यामध्ये जो अट्रॅक्शनचा फोर्स असतो तो सॉलिडपेक्षा थोडासा वीक असतो. ते मूव्ह होऊ शकतात, कळते. सॉलिडचे पार्टिकल मूव्ह होत नाहीत, पण लिक्विडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल हे मूव्ह झालेले फिरत असतात ते. त्यामुळे पर्टिक्युलर जसा तुमचा पॉटचा शेप असेल तसे लिक्विड शेप घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि पुढे जाऊन जर गॅसेस पार्टिकल बघितलं तर गॅस पार्टिकलमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे असतात त्यांच्यामध्ये खूप अंतर असतं 2 कन्स्टिट्युएंट पार्टिकलमध्ये. त्यामुळं तिथं असणारे जे पार्टिकल असतात ते रँडम मोशनमध्ये असतात, म्हणजे कंट्रोल नसतो, सीजलेस मोशन असते तिथल्या पार्टिकलची. त्यामुळं गॅसेसना पर्टिक्युलर शेप वगैरे असं काही नसतं. हे बेसिक आहे. आता ह्या ज्या 3 स्टेट्स आहेत मॅटरच्या, ह्या इंटर कन्व्हर्टेबल असतात. म्हणजे एका फेजमधनं त्या दुसऱ्या फेजमध्ये जातात डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर. सोपं एक्झाम्पल बघा, समजा मी आईस घेतला, बर्फ, त्याला थोडंसं हीट केलं तर आपल्याला माहिती आहे बर्फ हीट केल्यानंतर काय होणार, तो वितळणार. म्हणजे सॉलिडमधनं कशात गेलो आपण, लिक्विड फेजमध्ये. आणि ते लिक्विड जर मी अजून हीट केलं तर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन परत गॅसेस फेजमध्ये म्हणजे वेपर्स यायला चालू होतील. म्हणजे बघा, कन्वर्ट झालं कसं, डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर फॅक्टर. सॉलिड जेव्हा हीट करणार तेव्हा ते लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार, लिक्विड जेव्हा हीट करणार तेव्हा ते गॅस फेजमध्ये कन्वर्ट होणार. तेच मी अपोजिट घेतलं, टेम्परेचर मी कमी करत आणलं. समजा मी गॅस घेतले आणि टेम्परेचर कमी केलं म्हणजे कूल केला गॅस, तर ते लिक्विड फेजमध्ये जाणार. आणि ते लिक्विड परत मी अजून कूल केलं, टेम्परेचर कमी केलं, तर आहे तसं सॉलिड. म्हणजे ह्या ज्या 3 पदार्थांच्या स्टेट्स आहेत, मॅटरच्या 3 स्टेट्स आहेत, त्या कशा असतात बघा, इंटर कन्व्हर्टिबल डिपेंडिंग अपॉन दी टेम्परेचर अँड प्रेशर या फॅक्टर्सशी. सोपा पार्ट आहे बघा. आता हा जो मॅटर आहे ह्याच्या प्रॉपर्टीज असतात. 2 टाईपच्या प्रॉपर्टी असतात मॅटरच्या, फिजिकल आणि केमिकल. आता फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी याच्यामध्ये फरक काय आहे. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय असतं बघा, जे आपण बघू शकतो किंवा जे आपल्याला वी कॅन मेजर देम ऑर ऑब्झर्व विदाउट चेंजिंग दी केमिकल कंपोजिशन. याच्यामध्ये त्याचं केमिकल कंपोजिशन काही बदलत नाही, वरवरनं आपल्याला दिसू शकतात त्या प्रॉपर्टी. म्हणजे काय असतं, त्या मॅटरचा कलर किंवा त्या मॅटरचं पर्टिक्युलरली स्मेल किंवा त्यालाच ऑर्डर म्हटलं जातं, त्याचा मेल्टिंग पॉईंट, त्याचा बॉइलिंग पॉईंट, त्याची डेन्सिटी, ओके, ह्यासारख्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याला म्हटलं जातं फिजिकल प्रॉपर्टी. समजते. म्हणजे वी कॅन सी देम, ऑब्झर्व करू शकतो आपण
कुठलंही केमिकल चेंज त्याच्यामध्ये येत नाही. अशा प्रॉपर्टीजना फिजिकल प्रॉपर्टी म्हणायचं. आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस होतात, म्हणजे केमिकल कंपोजिशन बदललेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हे कसं, समजा मी कोल घेतला म्हणजे कोळसा घेतला, ओके, किंवा त्याला बर्न केलं, तर बर्न केल्यानंतर काय होतं, त्याच्यामधनं CO2 एक्सपेल किंवा निघून गेलेला आपल्याला बघायला मिळतो. किंवा समजा एखादी मॅग्नेशियमची वायर घेतली आणि ती जर बर्न केली तर मॅग्नेशियमचं कंपोजिशन बदलून मॅग्नेशियम त्याच्या मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला बघायला मिळतो. तुमच्या बुकमध्ये ते डायग्रॅमनं रिप्रेझेंट केले बघा, बर्निंग ऑफ मॅग्नेशियम वायर असं त्याला टायटल दिले. आणि तिथं असणारी मॅग्नेशियमची वायर जेव्हा बर्न होते तेव्हा मॅग्नेशियम त्याच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं बघायला मिळतं. म्हणजे हा चेंज कसला आहे किंवा ही प्रॉपर्टी कसली आहे, ही केमिकल प्रॉपर्टी आहे. समजते तुम्हाला. मॅटरच्या दोन प्रॉपर्टी, फिजिकल आणि केमिकल. फिजिकल म्हणजे वरवरच्या, वी कॅन ऑब्झर्व देम, आणि केमिकल म्हणजे टोटली कंपोजिशन तिथं बदललेलं बघायला मिळतं. अशा दोन टाईपच्या ह्या प्रॉपर्टीज मॅटरशी रिलेटेड असतात. आता मॅटरशी रिलेटेड ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, त्या आपण मेजर करू शकतो. तर मेजर करायचं आहे म्हटल्यानंतर पर्टिक्युलरली आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठी काहीतरी स्टँडर्ड क्वांटिटीज असणार आहेत मेजरमेंटला. आणि ह्या ज्या स्टँडर्ड क्वांटिटीज आहेत मेजरमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या, त्याच्याशी रिलेटेड मग प्रॉपर्टी जर कन्सिडर केल्या, मग मॅटरशी रिलेटेड त्याला मास असू शकतं ना, मास असेल किंवा त्याचा एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, पर्टिक्युलरली टाईम, ह्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत ह्या मेजरेबल आहेत किंवा त्याला आपण क्वांटिटेटिव्ह असं पण म्हणू शकतो. क्वांटिटेटिव्ह इन नेचर म्हणजे वी कॅन कॅल्क्युलेट देम. मग मॅटरशी रिलेटेड ह्या सगळ्या फॅक्ट येतात, ओके. त्याला लेंथ असू शकते काहीतरी, त्याचा एरिया, काहीतरी प्रेशर, व्हॉल्यूम, मास, अशा प्रॉपर्टी मॅटरला असतात. आणि ह्या प्रॉपर्टी जर आपल्याला मेजर करायच्या असतील तर त्याच्यासाठी काहीतरी युनिट्स असतात, ओके. मग हे जे युनिट्स आहेत, एक्झॅक्टली युनिट म्हणजे काय बघा, तर युनिट म्हणजे काय असतं बघा, ह्या आर्बिटरली डिसाइडेड आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड व्हॅल्यूज असतात किंवा स्टँडर्ड असतात. आर्बिटरली म्हणजे काय, रँडमली ठरवलेल्या व्हॅल्यू आहेत ह्या, आणि युनिव्हर्सली एक्सेप्टेड म्हणजे सगळ्यांनी यांना एक्सेप्ट केलेलं आहे. आणि ह्या स्टँडर्ड व्हॅल्यूज ज्या असतात त्यांनाच युनिट्स असं म्हटलं जातं. हे सुद्धा तुम्हाला 10th झालेलंच आहे. युनिट किती टाईपचे असतात, तर खूप सारे टाईप आहेत. त्याच्यामध्ये मग CGS येतं, त्याच्यामध्ये मग MKS पद्धत येते किंवा त्याच्यामध्ये FPS पद्धत येते. आता ह्याचे लॉंग फॉर्म बघा काय आहेत. CGS युनिट म्हणजे काय असतं बघा, सेंटीमीटर फॉर लेंथ, ग्राम फॉर मास आणि S फॉर सेकंड. हे लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचे. CGS म्हणजे काय कळालं, C म्हणजे सेंटीमीटर, हे लेंथसाठी वापरलेलं असतं. ग्राम, G म्हणजे ग्राम फॉर माससाठी, आणि S म्हणजे हे सेकंड असतं टाईम या फॅक्टरसाठी. तसंच FPS ही एक पद्धत येते. FPS म्हणजे काय बघा, F स्टँड्स फॉर फूट, P म्हणजे पाऊंड आणि S म्हणजे सेकंड. हा सुद्धा लॉंग फॉर्म नीट लक्षात ठेवा. आणि पुढची पद्धत आहे MKS पद्धत. MKS मध्ये काय येतं बघा, M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम आणि S म्हणजे सेकंड. अशा वेगवेगळ्या युनिटशी रिलेटेड सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये आपण युनिट मेजर करू शकतो. तुम्हाला पुढे एक टॅब्युलर फॉर्म दिलेला बघायला मिळेल. याच्यामध्ये युनिट SI आणि CGS पद्धतीमध्ये तुम्हाला दिलेले बघायला मिळतील. आता SI युनिट जर कन्सिडर केले तर SI म्हणजे काय बघा, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट जी आहे दॅट इज SI युनिट्स असं म्हटलं जातं. आणि या SI सिस्टीममध्ये वेगवेगळे जे आपण बघितले फॅक्टर, मग त्याच्यामध्ये तुमची लेंथ असेल, मास असेल, व्हॉल्यूम असेल, हे मेजर करता येतात आपल्याला. द टॅब्युलर फॉर्म जर कन्सिडर केला तर पहिली दिली तुम्हाला फिजिकल क्वांटिटी लेंथ. लेंथसाठी आपण सिम्बॉल काय यूज करतो बघा, स्मॉल l, आणि त्याचं जे SI युनिटमध्ये लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो, मीटरमध्ये, ओके. मग त्याचं मीटरचं सिम्बॉल काय येणार, स्मॉल m. त्याच पद्धतीनं दुसरं दिलं आहे बघा, मास. मास म्हणजे वस्तुमान, त्याला डिनोट करताना स्मॉल mनं मास डिनोट केलं जातं, त्यालाच किलोग्राम हे SI युनिट आहे आणि त्याचं सिम्बॉल आहे kg. त्याच पद्धतीनं पुढं दिलं आहे टाईम. टाईम हे तुम्ही T ह्या क्वांटिटीमध्ये किंवा T ह्या सिम्बॉलनं त्याला डिनोट केलं जातं. टाईम हे सेकंडमध्ये मेजर केलं जातं SI सिस्टीममध्ये, आणि मग त्याच्यासाठी सिम्बॉल आहे स्मॉल s. तसंच आहे पुढचं
तुमचं इलेक्ट्रिक करंट कॅपिटल आय त्याची सिम्बॉल झाला. ॲम्पियरमध्ये तो मेजर केला जातो आणि त्याला युनिट आहे कॅपिटल ए. ह्याच पद्धतीनं पुढं टेम्परेचर दिलं आहे तुम्हाला. देन अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी हे जे आहेत हे बेसिक आहेत, हे पक्के लक्षात ठेवा. टेम्परेचरशी रिलेटेड टी हा सिम्बॉल, केल्विन आणि एस आय युनिट त्याचं KNR. ह्या पद्धतीनं युनिटशी रिलेटेड. आता एक एक क्वांटिटी आपण कन्सिडर करूया. फिजिकल प्रॉपर्टीजमधली पहिली आहे मास आणि वेट. आता मासशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर मास ऑफ द बॉडी आणि वेट ऑफ द बॉडी ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. वेट जे असतं बॉडीचं ते व्हॅरी होतं जसं तुमचं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं अट्रॅक्शन जे आहे अर्थशी रिलेटेड ते व्हॅरी होईल त्या पद्धतीनं. त्यामुळं मास ऑफ द बॉडी जे असतं इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन वेट. मग ह्या वेटशी रिलेटेड मासशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर SI सिस्टीममध्ये मास आपल्याला माहिती आहे किलोग्राममध्ये मेजर केलं जातं किंवा kg हे त्याचं युनिट आहे, समजते. त्याच पद्धतीनं फ्रॅक्शनल क्वांटिटी ग्राम ही सुद्धा त्याला यूज केली जाते. मग हे अगदी बेसिक आहे, हे तुम्हाला झालेलं आहे बघा. 1 किलोग्राम म्हणजे कसं असतं इज इक्वल टू 1000 ग्रॅम किंवा त्याला शॉर्टमध्ये 10³ ग्रॅम असं कन्सिडर केलं जातं. हे मासच्या बाबतीत. तसंच लेंथ जर कन्सिडर केली म्हणजे लांबी, तर आपल्याला माहिती आहे लांबी आपण मीटरमध्ये आपण बघितलं मीटरमध्ये त्याला मेजर केलं जातं. आता तुम्ही म्हणाल केमिस्ट्रीमध्ये लेंथ कुठनं आली, तर आपल्याला बघा ॲटम्स जेव्हा आपण शिकू किंवा मोलेक्युल्स न्यूक्लिया यासारखे पार्ट येतील तेव्हा त्याच्यामध्ये ॲटमची रेडियस आपल्याला मेजर करावी लागते किंवा मग बॉन्ड लेंथ हे फॅक्टर असतात. आता बॉन्ड लेंथ आणि ॲटॉमिक रेडियस वगैरे ह्यांच्या व्हॅल्यू काही खूप मोठ्या नसतात, कारण ॲटम जर बघितला तर इट इज व्हेरी स्मॉल, जो आपण नेकेड आयजनं सुद्धा बघू शकत नाही. मग ह्या ज्या लेंथ असणार आहेत ह्या खूप स्मॉल असतात, नॅनोमीटरशी रिलेटेड. मग त्याच्याशी रिलेटेड लेंथ मेजर करत असताना नॅनोमीटरमध्ये किंवा पिकोमीटरमध्ये यूज केलं जातं. मग 1 नॅनोमीटर म्हणजे किती असतं बघा, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी 10⁻⁹ मीटर असतं आणि 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 पिकोमीटर. ह्या फॉर्ममध्ये हे कन्वर्जन लक्षात ठेवायचं आहे. ओके, जे कन्वर्जन्स मी सांगितलेले आहेत ते पक्के लक्षात ठेवा. पुढचं आहे व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम जर बघितलं तर व्हॉल्यूम लिक्विडशी रिलेटेड आपण गॅसशी रिलेटेड पण त्याला कन्सिडर केलं जातं. व्हॉल्यूमशी रिलेटेड जर बघितलं तर व्हॉल्यूम हा लिटरमध्ये मेजर केला जातो. ओके, मग त्याच्याशी रिलेटेड SI युनिट जर कन्सिडर केलं तर बघा 1 लिटर इज इक्वल टू किती असतं 1 DM³. ओके, आणि 1 DM³ म्हणजेच किती 1000 मिलीलिटर असतो किंवा 1000 मिलीलिटर म्हणजेच 1000 cm³ राहतं. हे कन्वर्जनसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. मग 1000 cm³ म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन राहतं तिथं. 1000 cm³ कसं आलं हे तुम्हाला इथं कन्वर्जन करून दिलेलं आहे. जनरली व्हॉल्यूम हा मीटर क्यूबमध्ये एक्सप्रेस केलेला बघायला मिळेल आपल्याला. तसंच पुढे एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिले बघा लिटरशी रिलेटेड SI युनिट आणि व्हॉल्यूम. आता केमिस्ट्रीमध्ये व्हॉल्यूम जर मेजर करायचं असेल तर वेगवेगळे ॲपॅरेटस यूज केले जातात. सोल्युशनशी रिलेटेड तुम्ही डायग्रॅम बघू शकता. मग ग्रॅज्युएटेड सिलेंडर यूज केला असतो किंवा तिथं पिपेट्स असतात. जेव्हा प्रॅक्टिकल्स होतील तेव्हा तुम्हाला हे ॲपॅरेटस बघायला मिळतील. ग्रॅज्युएटेड सिलेंडर किंवा पिपेट 25 ml असते, 50 ml असते, 5 ml असते किंवा ब्युरेट असते 50 असते, 25 ml असते आणि व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क 25 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क असू शकतो. म्हणजे वेगवेगळे ग्रॅज्युएटेड ॲपॅरेटस केमिस्ट्रीमध्ये व्हॉल्यूमच्या मेजरमेंटसाठी यूज केलेले बघायला मिळतील आपल्याला. तसंच पुढची फिजिकल प्रॉपर्टी आहे डेन्सिटी. आता डेन्सिटी जर कन्सिडर केली तर डेन्सिटी म्हणजेच काय असतं मास पर युनिट व्हॉल्यूम. मास आपण स्मॉल mनं डिनोट करतो, व्हॉल्यूम आपण Vनं डिनोट करतो. म्हणजे D इज इक्वल टू काय येणार तुमचं डेन्सिटीसाठी D हा सिम्बॉल आहे. D इज इक्वल टू M/V. आपल्याला मास आणि व्हॉल्यूमशी रिलेटेड त्याचे युनिट माहीत आहेत. मग तेच युनिट पुढं पुट करून त्याचं कन्वर्जन केलेलं आहे बघा. डेन्सिटीशी रिलेटेड त्याचं SI युनिट काय येणार SI युनिट ऑफ मास डिवायडेड बाय SI युनिट ऑफ
व्हॉल्यूम. मग मासचं SI युनिट काय आहे तर किलोग्रॅम आणि व्हॉल्यूमचं आत्ता आपण बघितलं मीटर क्यूब. म्हणजे डेन्सिटीशी रिलेटेड त्याचं SI युनिट किलोग्रॅम डिवायडेड बाय मीटर क्यूब और kg इंटू m⁻³ या फॉर्ममध्ये सुद्धा राहील. हे SI झालं. CGSच्या बाबतीत काय येणार ग्रॅम डिवायडेड बाय ml ह्या फॉर्ममध्ये डेन्सिटीचे युनिट आपल्याला बघायला मिळतील. तसंच पुढचा फॅक्टर आहे तुमचा टेम्परेचर. तर टेम्परेचर म्हणजे काय असतं बघा, डिग्री ऑफ हॉटनेस किंवा कोल्डनेस जर आपल्याला मेजर करायचे असेल तर त्याच्यासाठी टेम्परेचर यूज केलं जातं. डिग्री ऑफ हॉटनेस किंवा कोल्डनेस जर मेजर करायचे असेल तर तिथं टेम्परेचर हा फिनॉमिनॉन किंवा हा फॅक्टर ही फिजिकल प्रॉपर्टी वापरली जाते. मग टेम्परेचर वेगवेगळ्या स्केलमध्ये आपल्याला मेजर करता येतं. डिग्री सेल्सिअसमध्ये, डिग्री फॅरनहाईटमध्ये मेजर करता येतं, केल्विनमध्ये मेजर करता येतं. ओके, मग हे जे केल्विन आहे के इज अ SI युनिट ऑफ टेम्परेचर. जनरली थर्मोमीटरच्या वेगवेगळ्या डायग्राम तुम्हाला दिलेत. आता आपल्याला माहिती आहे तुम्ही आत्तापर्यंत डिग्री सेल्सिअसमध्येच टेम्परेचर आपण मेजर केले थर्मामीटरशी रिलेटेड. मग 2 टेम्परेचर तिथे कन्सिडर केले जातात, 0 डिग्री आणि 100 डिग्री. हे कशावरून घेतले तर फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट वॉटरच्या फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटला कन्सिडर करून हे 2 टेम्परेचर घेतलेले आहेत डिग्री सेल्सिअसमध्ये. तेच फॅरनहाईटमध्ये जर आपण बघितलं ते स्केल तर त्याचं कन्वर्जन कसं येतं बघा, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 32 डिग्री फॅरनहाईट असतं. हे लक्षात ठेवा. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 32 डिग्री फॅरनहाईट आणि 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 212 डिग्री फॅरनहाईट. ह्याच्यावरून पुढं तुम्हाला न्यूमरिकलशी रिलेटेड कन्वर्जन येतात. ही डायग्रॅम जर बघितली टेक्स्टबुकमधली तुमच्या तर तिथं काय दिसते बघा, तिन्ही टाईपचे तुम्हाला थर्मामीटर दिलेले आहेत, केल्विन, सेल्सिअस आणि फॅरनहाईटशी रिलेटेड. मग आपण बघूया सेल्सिअस आणि फॅरनहाईटमधलं कन्वर्जन. आता आपण काय बघितलं, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 32 डिग्री फॅरनहाईट. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय, जिथं वॉटर फ्रीज होतं, फ्रीजिंग पॉईंट म्हणजे पाण्याचा बर्फ होतो. 0 डिग्री म्हणजे सेल्सिअसशी रिलेटेड आणि ती 0 डिग्री सेल्सिअसमधली म्हणजे फॅरनहाईटमधलं 32 डिग्री. हे कन्वर्जन लक्षात ठेवायचं. आणि वॉटर बॉईल कितीला होतं बघा, 100 डिग्री सेल्सिअसला. 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती फॅरनहाईट असतं, 212 फॅरनहाईट असतं. ह्याचा यूज करूनच पुढं जाऊन तुम्हाला कन्वर्जनशी रिलेटेड न्यूमरिकल्स राहतात. मग त्याच्यासाठी एक फॉर्म्युला दिला आहे तुमचा. टेम्परेचर 2 स्केलमध्ये एकामेकाला रिलेटेड असतं, डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाईट. तर फॅरनहाईट डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन आपल्याला फॅरनहाईटमध्ये करायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय बघा, डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 9/5 इंटू जे तुमचं डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणार आहे +32. हे +32 म्हणजेच तुमचं 0 डिग्री सेल्सिअस फॅरनहाईटमधलं असणार आहे. ह्याचा यूज करून आपण सेल्सिअसचं कन्वर्जन फॅरनहाईटमध्ये करू शकतो. आणि ह्याच्या अपोजिट बरोबर फॅरनहाईटचं कन्वर्जन सेल्सिअसमध्ये करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड पण फॉर्म्युला आहे. केल्विनचं जर सेल्सिअसला रिलेशन बघितलं तर कसं असतं बघा, केल्विन इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. ओके, केल्विनमध्ये तुमचा 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती असतो, 273.15. समजतंय. म्हणजे समजा तुम्हाला एक 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिले, त्याचं जर केल्विनमध्ये मला कन्वर्जन करायचं असेल तर काय येणार, केल्विन इज इक्वल टू 5 + 273.15. जे काही येईल तुमचं ते केल्विनमधलं टेम्परेचर राहणार आहे. ह्या फॉर्मशी रिलेटेड तुमचे जे मॅटर आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, त्याच्याशी रिलेटेड त्यांचे कन्वर्जन्स, त्याचे असणारे पर्टिक्युलरली फिजिकल प्रॉपर्टी, त्या कशा मेजर करायच्या आणि मेजर केल्यानंतर त्यांना असणारे पर्टिक्युलर युनिट्स काय आहेत, हा पार्ट आता आपण डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला मग ह्याच्या पुढचा जो पार्ट येणार आहे, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.